9वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव लिटल फ्लॉवर्स मराठी माध्यमिक शाळा आणि आज मी तुमच्या समोर महापुरुष हृदय फक्त मिरवणुकीपुरते हा विषय मांडणार आहे. अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32व्या वयामध्ये निधड्या छातीने शत्रूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि त्यांच्याकडून ते पूर्ण करून घेतले अशा माईसाहेब राजमाता जिजाऊ, आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देश चालतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी या पवित्र मायभूमीसाठी आपले जीवन न्योछावर केले त्या सर्व महापुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. महापुरुष हृदय फक्त मिरवणुकीपुरते हे शब्द सुद्धा ऐकले तर डोळ्यावाटे पाणी तरळून जाते. म्हणजे हा विषय आपल्या समोर मांडावा आणि त्यावर विचार व्हावा, आज अशी वेळ आली आहे. आज आपण सर्व महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो. त्या दिवशी दिवसभर त्यांच्याविषयी चर्चा करत राहतो, पण त्या महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचा छोटासा तरी प्रयत्न प्रत्येक जण करतो का? छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद असे एक ना अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांनी अहोरात्र कष्ट करून देश उभारला आणि त्यांच्या विचारांची छाप या मातीमध्ये सोडली. त्यांच्या विचारांचे बीज या मातीमध्ये पेरले, परंतु त्याला म्हणावे तसे अंकुर मात्र फुटले नाही. हे आपण विविध गोष्टीतून पाहतो. याचे एक उदाहरण म्हणजे परस्त्री माते समान पाहावे, आणि तसं न पाहणाऱ्यांचे हातपाय तोडणारे विचार आज खोटे आहेत. कारण आज बलात्काराची संख्या वाढत आहे. म्हणजे हा विचार रुजला का? अरे फक्त महापुरुषांना मिरवणुकीपुरता आठवण्यापेक्षा आपण त्यांचा जर एखादा गुण अंगीकारला तर भारत देशाला जगातील पहिला देश बनण्यापासून कोणी सुद्धा अडवू शकणार नाही. आपण जर महापुरुषाचा एखादा गुण अंगीकारला तर संपूर्ण जग हे भारत देशाला सलाम करेल आणि जगभर फक्त एकाच देशाचे गुणगान गायले जातील आणि तो देश म्हणजे भारत देश. पण प्रथम त्यासाठी आपल्याला महापुरुषांचे महान विचार अंगीकारायला हवे. आपला स्वार्थ बाजूला सारून थोडस निस्वार्थ जगता आलं तर जगणं सुंदर वाटेल. आणि गडावर जाऊन फक्त सेल्फी काढण्यापेक्षा आपण महाराजांचे 4 विचार एकमेकांना सांगितले पाहिजे. इतिहास घडविला तो आपण वाचतो, मोबाईलला स्टेटस ठेवतो, जयंती दिवशी मोठे मोठे बॅनर छापतो, पण हा खर्च येथे करण्यापेक्षा आपण जर त्याऐवजी एखाद्या भुकेल्या माणसांना अन्न दिले तर महाराजांना त्रिवार मुद्रान खरी आदरांजली ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे आजची आमची तरुण पिढी किती आचरणात आणते. आज आपण संघटित होतो, संघर्षही करतो, पण आपला संघर्ष हा कोणत्या गोष्टीसाठी असावा हे याची दिशाच ठरलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी तो पीर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग आज किती तरुण उच्च शिक्षित होत आहेत व देशाचे नवलौकिक करत आहेत. आज आपण सर्व महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो. त्या दिवशी दिवसभर त्यांच्याविषयी चर्चा करत राहतो, पण त्या महापुरुषांच्या दिवसभर त्यांच्याविषयी चर्चा करत राहतो. त्यांची जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतो, पण कशी? डीजेवर विचित्र गाणी लावून, विचित्र अंगविक्षेप करून, कानठाळा बसतील, कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजात. अरे काय हे? आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, म्हणून तर जास्तीत जास्त संत, समाज सुधारक, देशभक्त इथे जन्मले आणि आपले नशीब आहे. परंतु आपण त्या महापुरुषांच्या महान विचारांनाच सुरुंग लावायचं काम करतोय. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पुण्यतिथी साजरी होते, परंतु त्यांना खरी आदरांजली ठरेल ती त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांची मिरवणूक काढून नाही. त्यांना खरी आदरांजली ठरेल की जास्तीत जास्त मुले बाळांनी शिकून देशाच्या प्रगतीला हातभार लावला तर. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे ध्येय गाठले. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये येणारे चढ-उतार बाजूला सारून आपले ध्येय गाठले पाहिजे. आणि एक मित्रांनो असं सांगायचं वाटते की आपण महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्याच्या आतमध्ये घेतले पाहिजे. त्यांना आपला आदर्श मानून त्यांच्या विचारांप्रमाणे आचरण केले पाहिजे. कारण या महापुरुषांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य आपला भारत देश प्रगत व्हावा, आपला विकास व्हावा, आपल्यामध्ये जिव्हाळा राहावा म्हणून त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लावले. म्हणून आज आपण त्यांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करा, आपण शांततेत आणि त्यांचे विचार आपण अगदी मनामनात फुलवूया. आणि आजच्या दिवशी एक असा संकल्प करू की आपण महापुरुषांना फक्त मिरवणुकीपुरतं मर्यादित ठेवणार नाही,
तर त्या महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करू आणि त्या महापुरुषांचे विचार अंगीकारू आणि त्यांनी जसे जगले, त्यांनी ज्याप्रमाणे त्यांचे विचार होते ते आपल्या आचरणात आणू आणि त्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करू. आणि आता मला जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की आपण भारतीय असल्याचा करूया गर्व, आपण भारतीय असल्याचा करूया गर्व, साजरे करू महापुरुषांच्या विचारांचे महान पर्व, साजरे करू महापुरुषांच्या विचारांचे महान पर्व. एवढे पण माझे भाषण संपवतो.